नमस्कार महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय आलेले आहेत। काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला या चॅनलवरून मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधू भगिनींनो, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 7 एप्रिल राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या बैठकीत प्रशासन गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। याशिवाय महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार आहे। त्यासाठी राज्य सरकार भांडवली बाजारात सरकारी रोखे आणणार आहे। त्यामुळे महावितरण कंपनी भांडवली बाजारातून सूचीबद्ध होईल। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय असे की महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर MSRAC आता कंपनी सोसायटी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणी रद्द करून कंपनी अधिनियम 2013 मधील कलम 8 अंतर्गत स्थापन होणार आहे। या निर्णयामुळे रस्ते, माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार, पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, पंचनामा, महाएग्रोटेक, कांदवळण अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिज खाणींचा अभ्यासमाला गती लाभणार आहे। त्यानंतर भूस्थानिक तंत्रज्ञान विभाग जिओस्पॅटियल टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर कंपनी स्थापन होणार। आधुनिक तंत्रज्ञान संशोधन, भूस्थानिक नवोपक्रम व उद्योजकता विभागामुळे विद्यार्थी आणि व्यावसायिक संशोधनासाठी शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार आहे। शासन हमी असलेल्या कर्जा 32,679 कोटीसाठी भांडवल बाजारात सरकारी रोखे येणार। याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन करण्यात येणार आहे। तसेच महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे। महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम MRDP राबवण्यास मंजुरी। आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारणार। यात जागतिक बँकेकडून 165 कोटींचा निधी मिळणार। आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृहकर्जात तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्जासाठी सवलत तसेच विमा सुरक्षा उपलब्ध होणार। पुराच्या पाण्याचा निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह कृष्णा खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येणार आहे। अशा प्रकारे 5 महत्त्वाचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहे। तुम्हाला यापैकी कुठली बातमी, कुठला निर्णय आवडला ते कमेंट्स करून नक्की लिहा। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।